तर चला, मला ना आज टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी भोपळ्याचे पराठे करायचे होते. कालच मी बाजारातनं मस्त कवळा असा भोपळा आणलेला होता. तो स्वच्छ धुवून घेतला आणि मग तो किसून घेतला. तो कढईत किसलेला भोपळा टाकला आणि तो धुवून घेतला. त्यानंतर त्यावर ना पाणी टाकलं, कारण मला भोपळ्याची भाजी करून घ्यायची होती आणि फोडणी होईपर्यंत तो काळा पडतो म्हणून मी त्यात पाणी टाकून ठेवलं. इकडे मी कढईत तेल टाकलं आणि जिरे टाकले. जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकला. तोही चांगला परतवून घेतला. मिरची ना चांगली परतली म्हणजे काय होतं, तिचा तिखटपणा मरून जातो. मग मी त्यात हळद टाकली, चांगलं परतवून घेतलं आणि किसलेला भोपळा चांगला पिळून त्यात टाकला. चवीपुरतं मीठ टाकलं आणि ते मिश्रण चांगलं परतवून घेतलं. त्यावर झाकण ठेवलं, कारण तो थोडा वेळ शिजायला लागतो. मग मी त्यात भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आणि पराठ्यांमध्ये ना कोथिंबीर खूप छान लागते. हे सगळं मिश्रण मी एका ताटलीत काढून घेतलं आणि त्यावर भरपूर सारे तीळ टाकले. आता ना हिवाळ्यात खूप सारे तीळ आणलेले होते, पण आता गरमी चालू झालेली आहे आणि मग आपण आता तिळाचे लाडू करत नाही, कारण ते गरम पडतील. मग मी आज पराठ्यांमध्येच ते तीळ सगळे वापरते. आता इथं मिश्रण थोडंसं गरम होतं, त्यात गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि ते थोडं थंड झाल्यावर हाताने चांगलं मळून घेतलं. ते चांगलं एकजीव झाल्यानंतर त्यावर थोडासा तेलाचा हात लावला आणि ते थोडा वेळ भिजत ठेवलं. आता बघा, इकडे ना मी लगेच तवा तापत ठेवला. आता मिश्रण चांगलं झालेलं होतं. मग पटापट पराठे करायला घेतले. एकीकडे पोरं नाश्ता पण करत होते आणि छान असं पीठ भिजलेलं होतं, त्यामुळं ते पराठे छान झालेले होते. आता बघा, इथे माझे पराठे किती छान दिसत आहे ना. आता ते करून झाले आणि मग नंतर त्याला बटर लावून खायचे होते. मग त्याने मस्त बटर लावून पराठे एन्जॉय केले. त्यानंतर टिफिनमध्ये पण तिला पराठे भरून दिले. आज मी तिला याच्याबरोबर लोणचं दिलेलं होतं. तिचा टिफिन पॅक केला, वॉटर बॉटल भरून दिली आणि नंतर तिला बाय केलं. सकाळची ही वेळ ना खूप घाईची वेळ असते. मग तिला बाय केल्यानंतर वेळ झालेली आहे निवांत अशा चहाची. मस्त गुळाचा चहा केला. आता गुळाचा चहा ना काही वेळेस फाटून जातो, पण माझ्याकडनं गुळाचा चहा मोस्टली फाटतच नाही. त्यानंतर मस्त गरमागरम चहा केला आणि मस्त बाहेर चोपाळ्यावर बसून एन्जॉय केला. तर अशी होती माझी आजची सकाळ.